लॉच्या अभ्यासामध्ये शेतजमीन संदर्भातील 3 महत्त्वाचे कायदे आहेत. मामलेदार न्यायालय अधिनियम 1906, मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. आता यापैकी मामलेदार न्यायालय अधिनियम 1906चा अभ्यास करू. आपल्याला माहिती आहे की जमीन ही एक तर खाजगी असते किंवा शासकीय असते. जी खाजगी जमीन असते तर त्याचा वापर आपण शेतीसाठी करू शकतो, जिथे आपण झाडे किंवा पिके उगवू शकतो. आता शेतीसाठी सर्वसाधारणपणे पाण्याचा 2 पद्धतीने स्रोत असतो. एक आहे खाजगी स्रोत आणि दुसरा आहे सार्वजनिक स्रोत. खाजगी म्हणजे आपण विहीर किंवा बोरवेलच्या माध्यमातून शेतीमध्ये पाणी पुरवठा करू शकतो. सार्वजनिक स्रोत म्हणजे धरण, तलाव किंवा नदी, कालवा याच्यामार्फत जो शेतीला जो पाणी पुरवठा होतो त्याला आपण सार्वजनिक स्रोत असं म्हणू. शासनाच्या ताब्यात जी जमीन असते तिथे शासन हे पाण्याचे स्रोत तयार करण्यासाठी म्हणजे धरण, तलाव बांधण्यासाठी त्याचा वापर करू शकतात. ज्या ठिकाणी झाडे उगवलेली असली तर त्या झाडांचा वापर गावकरी सरपणासाठी करू शकतात. ज्या ठिकाणी गवत उगवलेले असेल तर तिथे गुरंढोरं चारण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. आता कुठल्या कृती ह्या बेकायदेशीर असतात ज्या संदर्भामध्ये आपल्याला मामलेदारांकडे दावा दाखल करता येऊ शकतो. जमिनीचा बेकायदेशीरपणे ताबा घेणे, जमिनीचा उपयोग करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने अडथळा आणला किंवा वहिवाट बंद केली तर त्या संदर्भातील दावे आपण मामलेदार न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. जमिनीत सार्वजनिक पाणी पुरवठा द्यास अडथळा आणणे या ज्या काही कृती आहेत ह्या बेकायदेशीर कृती असतात. या संदर्भात एखाद्या व्यक्तीने त्या कृती प्रत्यक्ष करणे किंवा कृती करण्यास प्रवृत्त करणे किंवा कृती करण्याची शक्यता असणे या संदर्भातील जे दावे असतात ते मामलेदार न्यायालयामध्ये आपण दाखल करू शकतो. मामलेदार न्यायालयाला कोणकोणते अधिकार असतात ते म्हणजे जमिनीचा ताबा देणे, पाण्याचा अडथळा काढून टाकणे, बेकायदेशीर कृती एखाद्या व्यक्तीने करू नये यासाठी त्याला तंबी देणे, जे दावे दाखल झालेले असतात ते दावे तपासणे, त्या संदर्भामध्ये दावा दाखल करून घेणे किंवा दावा फेटाळणे, दाखल झालेले दावे आहेत ते सहाय्यक मामलेदारांकडे वर्ग करणे, जे दावे आपल्या अधिकार क्षेत्रातील किंवा अधिकार क्षेत्राबाहेरील असतील तर ते योग्य न्यायालयात वर्ग करणे या संदर्भातील अधिकार हे मामलेदार न्यायालयाला असतात. ज्या दाव्यासंदर्भात त्यांनी दावा दाखल करून घेतलेला आहे त्या संदर्भात पुरावे तपासणे, शपथेवर साक्ष तपासणे, त्यानंतर ज्या महत्त्वाच्या लोकांची साक्षीसाठी उपस्थिती महत्त्वाची आहे तर त्यांना समन्स पाठवणे या संदर्भातील जे अधिकार आहेत ते मामलेदार न्यायालयाला असतात. प्रतिवादी अनुपस्थित असेल तर तिथे त्याला समन्स पाठवणे, नोटीस पाठवणे किंवा अटक वॉरंट काढणे हे अधिकार मामलेदार न्यायालयाला असतात. ज्या ठिकाणी प्रतिवादी वारंवार अनुपस्थित राहत असेल तर त्या संदर्भामध्ये प्रकरण तपासून एकतर्फी निर्णय देण्याचा अधिकार हा मामलेदार न्यायालयाला असतो. वादी किंवा प्रतिवादी मृत झाला तर त्या संदर्भात न्यायालयाला माहिती मिळाली तर त्या संदर्भामध्ये वारस लावून घेण्याचा अधिकार हा मामलेदार न्यायालयाला असतो. आता सर्वसाधारणपणे मामलेदार न्यायालयामध्ये दावा कसा दाखल करावा तर दावा हा वाद उद्भवल्यानंतर 6 महिन्याच्या आत दाखल करण्याची गरज असते. तो योग्य नमुन्यात व योग्य माहितीसह दावा दाखल करावा लागतो. यामध्ये वादीचा जो तपशील आहे म्हणजे वादीचं नाव, वय, ठिकाण, जात, धर्म, व्यवसाय असा संपूर्ण तपशील तिथे दिलेला असावा. प्रतिवादीचा जो तपशील आहे त्याचं नाव, वय, ठिकाण, जात, धर्म या संदर्भात तिथे नमूद करावं. एखाद्या ठिकाणी जर का अडथळा आणला असल्यास त्याचा तपशील म्हणजे जमिनीचा संपूर्ण माहिती, आजूबाजूची जमिनीचे वर्णन, मागणीचे वर्णन या संदर्भातील जी माहिती आहे तर ती नमूद करावी. मालमत्तेसंदर्भात जर का दावा असला तर त्या संदर्भामध्ये मालमत्तेचे वर्णन, त्याची स्थिती, त्याचा ताबा व उपयोग या संदर्भातील जी माहिती आहे त्यात नमूद करावी. वादकारण कोणत्या दिवशी घडले आहे ते नमूद करावे. वाद
कारणासाठी जी परिस्थिती महत्त्वाची ठरली तर ती परिस्थिती त्यात नमूद करावी. पुराव्यांची यादी तिथे जोडावी. त्यानंतर साक्षीदारांची संपूर्ण यादी म्हणजे त्यांचे नाव आणि त्यांचे संक्षिप्त स्वरूपातील जी माहिती आहे तर त्या दाव्यामध्ये नमूद करावी. ज्या ठिकाणी साक्षीदार हे स्वतः उपस्थित राहतील किंवा त्यांना समन्स काढावं लागेल या संदर्भातील माहिती ह्या दाव्यामध्ये नमूद करावी. आपल्याला काय अपेक्षित आहे तर ती दाव्यामध्ये नमूद करणे. त्यानंतर अर्जावर नाव व सही करणे आणि या अर्जासोबत सत्यापित प्रमाणपत्र जोडणे या स्वरूपात आपल्याला दावा दाखल करावा लागतो. आता कोणते दावे हे नाकारले जाऊ शकतात, म्हणजे जे दावे हे मुदतीत दाखल होत नसतील, म्हणजे वादकारण उद्भवल्यानंतर 6 महिन्यानंतर जर का आपण दावा दाखल केला तर तो दावा नाकारला जाऊ शकतो. दावा योग्य नमुन्यात नसणे, त्या दाव्यामध्ये ते जे वादपत्र आहे त्याच्यावर सही न करणे किंवा त्याला सत्यापित प्रमाणपत्र न जोडणे. त्यानंतर जो वादी आहे त्याने शपथेवर साक्ष व पुरावे तपासण्याचा नकार देणे आणि न्यायालयीन कार्यवाही दरम्यान अनुपस्थित राहणे हे दावा नाकारण्याचे कारण असू शकतात. आता सर्वसाधारणपणे मामलेदार न्यायालयामध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया चालते त्याचे महत्त्वाचे टप्पे म्हणजे काय, तर सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे वादपत्र तपासणे. त्यानंतर दावा दाखल करून घेणे किंवा तो दावा फेटाळणे. दावा दाखल केलेला असल्यास प्रतिवादीला समन्स पाठवणे. दोघी पक्षकारांना बाजू मांडण्यास सांगणे. दोघी पक्षकारांचे साक्षी पुरावे तपासणे. जिथे अधिक गरज असेल तर तिथे अधिक व्यक्तींची साक्ष तपासणे आणि त्या अनुषंगाने न्यायनिर्णय देणे. आता न्यायनिर्णय देत असताना वादी, प्रतिवादी आणि त्यांचे प्रतिनिधी आणि वकील यांच्या उपस्थितीतच न्यायनिर्णय हे देणे गरजेचे असते. हुकुमनाम्याची जी अंमलबजावणी हे शक्यतोवर पंचायत अधिकारी किंवा त्यांच्या कनिष्ठ हे करत असतात. आता कोणकोणते हुकुमनामे मामलेदार न्यायालय हे देऊ शकतं, म्हणजे प्रतिवादीला ते मनाई हुकूम देऊ शकतात. प्रतिवादीकडून नुकसान भरपाई ते घेऊ शकतात. ज्या ठिकाणी प्रतिवादीने सद्भावनेने एखाद्या पिकाची लागवड केलेली असली तर वादीला ते नुकसान भरपाई देण्यासाठी आदेश देऊ शकतात. ज्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यासाठी वादी असमर्थ असेल तर तिथे हंगाम संपेपर्यंत जमिनीचा ताबा हा प्रतिवादीकडे ठेवण्याची परवानगी ते देऊ शकतात आणि अशा प्रकरणामध्ये प्रतिवादीकडून सुरक्षा जमीन किंवा सुरक्षा अनामत